हॅलो, आज मी बनवणार आहे अप्पे. त्याकरता मी रात्रभर भिजवली होती हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी, 1 वाटी तांदूळ, मसूरची डाळ पाऊण वाटी आणि हे सगळं मी रात्रभर भिजवलं. त्याच्यानंतर सकाळी मिक्सरमधनं काढलं आणि त्याला फर्मेंट होऊ दिलं 3-4 तास. तर हे माझं बॅटर रेडी आहे. आता याला मी घेणार त्याच्यामध्ये टाकणार आहे मी भाज्या. मी ढोबळी मिरची चिरलेली आहे, कांदा चिरला आहे आणि टमाटे, हे सगळं मी याच्यात घालणार आहे. आणि घालणार आहे कोथिंबीर आणि यात घालणार आहे मी थोडासा ग्रीन चिली पेस्ट 1 चमचा. आता घालणार आहे त्यामध्ये जिरेपूड थोडं, धनेपूड अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट. कमीच घालणार आहे कारण की मिरचीचं पेस्ट टाकलं आहे. 1 चम्मच टाकलं आहे मी लाल मिरची पूड. आणि मी मुंगाची डाळ पण घातलेली आहे अर्धी वाटी आणि भिजवताना. आणि चम्मच आपल्या चवीनुसार तुम्ही टाका. मीठ चम्मचभर टाका किंवा काय तुम्हाला जसं लागते. मी तर कमीच घालते मीठ. सगळं छान मिक्स करून घ्या. गॅस ऑन करा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही खायचा सोडा पण यामध्ये घालू शकता, पण फर्मेंट चांगलं झालं आहे त्याच्यामुळे मी काही घालत नाही. डायरेक्ट हे पात्रात तेल टाकणार आहे. डाळी ह्या चांगल्याच असतात तब्येतीसाठी. त्यात सगळे धान्य आहेत. हे सगळं चांगल्याने फेटून घ्यायचं आणि आता त्यात मिश्रण यात घालायचं. जास्त नका भरू जेणेकरून ते वर येईल. ब्रशनी आणि आता झाकून 2-3 मिनटं होऊ देणार, मग साईड टर्न करा. माझे अप्पे झाले आहे रेडी. याला करा गरम सर्व आणि चटणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता किंवा तसंही खाऊ शकता किंवा सॉससोबत. एन्जॉय करा गरमागरम डाळीचे आणि तांदळाचे अप्पे विथ मिक्स व्हेजिटेबल. थँक्यू.